सो हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज माझे मित्र मी चाललो इकडं वॉकिंगला. तर तुम्ही पाहू शकता माझा मित्र. मी 10वीपर्यंत एकाच वर्गात होतो. गडाकडं आमचा इकडं सगळ्यात मोठा एक गड आहे. तर ते आहे श्री दत्त मंदिर इकडं शिंगमध्ये. तर ही आहे शिंग गावाची नदी. पावसाळ्यात पाणी राहतं, पण उन्हाळा लागलं त्याच्यामुळे पाणी संपून जाईल. आणि या नदीचं पाणी फार इकडं जातं या पुलाच्या खाली. आणि इकडं थोडं पाणी बाकी आहे याच्यामध्ये, तुम्हाला मी झूम करून दाखवतो. इकडं तर आम्ही आता पायी चाललोय. आणि आम्हाला काल इकडं चापट्यावर जायचं होतं. इकडं शिंग गावाचं चापट्या आहे, तर इकडं जायचं होतं, पण मग कॅन्सल झालं. शिंगाचा सगळ्यात मोठा मेस नाही. आणि इकडं पोरं पण जाऊन येईल. मी तर जाईल नाही, पण मग एखाद्या दिवशी, कारण की मला वर चढायला भेव वाटतं. आणि यो माझा मित्र आहे राहू, याच्यामुळे ते चाललोय मी. हॅलो गाईज, हे आमचे ऋषी भाऊ पगारे. आणि तुम्हाला अजून थोडं संदीप भाऊ चालले मेडिकल आले. हा नाही कुठं चालले? काही काय बोलू शकता का? हा, जणांची गाडी भेटली होती, तर तो पुढे गेलाय. आता ते तिकडं उभा आहे. तो आता एक जण पळू राहिला, मी पण पळू राहिलो त्याच्यासोबत. यो खुशाबाई पळू राहिला जोरामध्ये. याच्या घाम पण फुटलाय आता. केस पण लय उठ राहिले. राडा आहे, झापूक झुपूक आहे निसा झापूक राडा आहे. मला आता इकडून थोडं दूर असले पळवलंय राहुलनी. पळवलं मला आणि लय जोरात पळलो होतो मी. चेहरा पण लपू राहिला. तो म्हणे मारलो. गाईज हा कुशाल भाऊ पगारे. आता एक जण येऊ राहिला पळत. झुम कर या इकडं वर. किती जोरात येऊ राहिला, पाहून घ्या. समीर भाऊ आलाय. पळत येऊ राहिला लय जोरामध्ये. समीर पळ. अरे पळ जोरात. किती घाम आहे. किती लांब पळला होता रे? 1600 मीटर मारले. 1600 मीटर पळाले होते हे दोघं. ते मा पाठी मांग आहे. यो एक चाललोय इकडं पुलप्स मारायला. हा, पुलप्स मारायला चालले. बोल ना समीर. काय रे? मग हे काय ब्लॉगर बनून राहिलो ना. खुशाल उड्या मारतोय, झापूक झुपूक होते, पाहून घ्या. अजून 2 जण येऊ राहिले इकडं. अनिकेत आणि ब्लॉग गेलाच पाहिजे. कुशल भाऊ पगारे आहे ना, पगारेनं 1600 प्रिंट घेतली ना. आता उड्या मारताय, वगैरे काढताय. आणि आज तारीख काय आहे? आज 9. पळ लवकर पळ. आता हे एक्सरसाइज करू राहिले. एक्सरसाइज झाल्यानंतर हे पळायला जाणार आहे. पळायला चालले तेव्हा हे जोरात पळू राहिले. आता तेव्हा हे अनिकेत पळू शकतो किती जोरात पळू राहिला. आणि यो एक जण कोण आहे रे? ज्ञानेश्वर पळू राहिला. तो मयूर भाऊ पिटीकर. हा, आणखीन 2 जण चालले गाडीवर. 3 जण चालले त्या पाठीमागचे ते सोडवायला. आणि माझे पायी मी आणि आनंद आहे. आम्ही दोघं चाललोय पायी. तुम्ही अंधार पण लय झालंय, रात्रीचं अंधार पण लय. आता आम्ही लय लांब जाणार आहे आता. तरी तुम्ही अंधार पण लय झालाय इकडं. आणि पायी जाऊ राहिलो. इकडं लय मोठी खाण आहे. आणि दरवर्षी इकडं पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पाणी लय राहतं. आणि इकडं पाणी पण लय साचतं. दरवर्षी पार फुल टच वर राहतं. हे साईडला पण पाणी येतं वर.
आणि हे मग आम्ही वॉकिंग करत होतो तेव्हा उजाड होतं, पण मग आता लय अंधार आहे. आता आमचा चेहरा पण दिसत नव्हता, तर इकडं टॉर्च चमकू राहिलो आम्ही. इकडं टॉर्च चमकू राहिलो आणि अंधार पण आता अजून लय झालंय. थोड्या वेळाने आम्ही दिसू का नाही आम्हालाच माहित नाही आता. तर 2 जण पुढे गेले, तर आम्ही दोघं पळू राहिलो जोरात जोरात. आम्ही 2 जण पळू राहिलो, पण अंधारात काही दिसत नाही राहिलं आम्हाला. फक्त आम्ही टॉर्च चमकू राहिलो आणि पळू राहिलो. मी तर दिसत नसेल. आणि दम पण लय लवकर लागलाय मला. चाललो तर दम पण लय लागू राहिला. आणि आता गडावरची पण आरती सुरू झाली आहे. ते 2 जण थांबले, त्यांना पण दम लागला असा. आणि मी तर बिना बुटाचं पळालो आज. हे बुट घालेले, तर मी बुट घालेले याचा काय प्रॉब्लेम नाही, तर मी चप्पल घालेले. ना का हेल्थ तुम्ही रनिंग करून हेल्थ बनवा, रिकामे घरी नका बसू. तर माझा भाऊ तर आज मी आलो होतो इकडं वॉकिंगला मित्रांमिळती. म्हणजे आता रनिंग पण झाली, तर आम्ही आता चाललो आहे घरी. तर मी आजचा ब्लॉग इकडंच एंड करतो.